Hello everyone, welcome to YouTube channel. जे विद्यार्थी नवीन असतील सबस्क्राईब करा आपल्या YouTube चॅनलला. ज्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला प्रत्येक माहिती भेटते. ऑनलाईन क्लासेस आहेत, ऑफलाईन क्लासेस आहेत आणि 8वी ते 12वी याच्या कम्प्लीट सोल्युशन या चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे. आणि 12वीच्या नंतरचं पण जे गाईडलाईन्स आहे ते पण तुम्हाला या चॅनल थ्रू भेटणार आहे. तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थी व पालकांचं या सेशन मध्ये मी स्वागत करतोय. तर आजचं सेशन जे आहे ते प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 या संदर्भात आहे. आणि यामध्ये आपण जे काही राऊंड होणार आहेत म्हणजे कॅप राऊंड म्हणतोय आपण, जे कॅप राऊंड होत आहे तर हे कॅप राऊंडचं पूर्ण डिटेल डिस्क्रिप्शन या सेशन मध्ये पूर्ण समजून घेणार आहोत. तर सर्व विद्यार्थी व पालकांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती इथून भेटून जाईल. तर तुमच्या स्क्रीनवर दिसतच आहे की हे प्रवेश फेरी क्रमांक 1 आहे. जर तुम्ही वेबसाईटला गेलात mahafijcadmissions.in या वेबसाईटला जर गेलात आणि ते टाइम टेबल जर ओपन केलं तर तुम्हाला हे PDF या ठिकाणी भेटून जाते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी इथं लिंक शेअर केली. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा लक्षात घ्या की आपल्याला जवळपास फेऱ्या कशा असणार आहेत ते समजून घेऊयात. तर आपल्याला 1, 2, 3, 4 असे 4 फेऱ्या असणार आहेत आणि त्याच्या अगोदर एक शून्य फेरी असणार आहे. आणि हे सर्व फेऱ्या झाल्यानंतर एक स्पेशल फेरी असणार आहे, त्याला म्हणतो आपण स्पेशल कॅप राऊंड, आणि हे ओपन टू ऑल असणार आहे. आता इन शॉर्ट जर पाहिलं तर आपल्याला पहिली फेरी असेल हे जे 0 कॅप म्हणतोय आपण, शून्य फेरी. त्याच्यानंतर कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4 आणि त्यानंतर जर सीट या राहत असतील शिल्लक तर स्पेशल टू ऑल म्हणजे विशेष फेरी अशी ओपन टू ऑल अशी एक फेरी असणार आहे. तर याबद्दल थोडं आपण डिटेल मध्ये समजून घेऊ या सेशन मध्ये. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी, जे विद्यार्थी नवीन असतील, सबस्क्राईब करा चॅनल आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जे की प्रॉपर इन्फॉर्मेशन आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून जाईल. तर आपण पहिल्यांदा ज्यावेळेस आपण पाहतोय की 26 मे ते 3 जून 2025 हा जो कालावधी असणार आहे तो तुमच्या रजिस्ट्रेशन साठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, प्रत्येक विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना 11वीला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी या ऑनलाईन प्रोसेस मधूनच जाणं गरजेचं आहे. तुम्ही असे विचार करताल की 11वीला आपण ऍडमिशन ऑफलाईन घ्यायचा आणि त्याच्यानंतर 12वीला आपल्याला ऍडमिशन घेता येईल, असं होणार नाही. 12वीला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमचं हे 11वीचं कॅप अलॉटमेंट हे असणं गरजेचं आहे, रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे, रजिस्ट्रेशन फॉर्म भरणं गरजेचं आहे. समजतंय विद्यार्थी मित्रांनो? ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा की फॉर्म फिलअप केला आहे, नाहीये, करत आहात. जे काही तुमचं स्टेटस आहे ते चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा, कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. तर 26 मे ते 3 जून या कालावधीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यानंतर 1 ते 10 अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे, प्रेफरन्स द्यायचंय, कॉलेजचा प्रेफरन्स द्यायचंय आणि तुमचं आरक्षण, त्याला म्हणतो आपण रिझर्वेशन, तुमचे मार्क्स याच्यावर तुम्हाला तुमचं कॉलेज हे दिलं जाईल. ज्यावेळेस कॉलेज अलॉटमेंट होईल तर तुमचं जे पहिल्या नंबरचा प्रेफरन्स असेल तो तुम्हाला कंपल्सरी घ्यायचा आहे. म्हणजे समजा तुम्ही XYZ कॉलेज हे पहिल्या नंबरला टाकलात आणि तुम्हाला अलॉटमेंट ते पहिल्या नंबरला झालेली आहे तर तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस ही बंधनकारक असणार आहे की त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. जर तुम्ही कन्फर्म नाही केला तर तुम्हाला पुढील राऊंड साठी इथं एलिजिबल असणार नाही. हे एक इम्पॉर्टंट अपडेट आहे. त्याच्यामुळे पहिलं कॉलेज सिलेक्ट करताना व्यवस्थित सिलेक्ट करा. दुसरा तिसरा केला जर तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही परत प्रेफरन्स चेंज करू शकता आणि परत तुम्ही अप्लाय करू शकता सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, फोर्थ राऊंडला. परंतु जर फर्स्ट राऊंडला जर तुम्ही अप्लाय केलात आणि फर्स्ट राऊंडला जर तुमचा कॉलेज लागलेलं आहे पहिल्या नंबरचं तर तुम्हाला हे बंधनकारक असणार आहे. इथं तुम्हाला ऑप्शन नसणार आहे, आपल्याला कॉलेजमध्ये जायचं आहे आणि ऍडमिशन करून घ्यायचंय. समजतंय? तर हे एक इम्पॉर्टंट नोटिफिकेशन आहे, जे की माहिती नसेल तर माहिती करून घ्या. 5 जून, जसं तुम्ही 3 जून पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करताय, बरोबर आहे, 3 जून पर्यंत रजिस्ट्रेशन करताय तर 5 जूनचा हा जो कालावधी आहे तो तुम्हाला
मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे आणि हे टेम्पररी असणार आहे. कारण तुम्हाला तुमच्या लॉगिन मध्ये चेक करायचं आहे की आपल्याला काही प्रॉब्लेम्स आहे का, कॅटेगरी असेल, कास्ट असेल किंवा मेरिट लिस्ट असेल, रिझर्वेशन असेल, याच्यानुसार काही तुम्हाला जर डाऊट येत असतील तर तुम्ही 6 ते 7 जून मध्ये हे सर्व तुम्हाला रिएड्रेस करू शकता. तुमच्या हरकती असतील तर ते तुम्ही ऑनलाईन त्या ठिकाणी करू शकता. ऑफिस कडून तुमचं जे काही तुमचं समस्या असेल याचं निराकरण करण्यात येईल. त्याच्यानंतर 8 जून 2025 ही एक इम्पॉर्टंट आहे. 8 जूनला तुम्हाला काय होणार आहे की तुम्हाला अंतिम गुणवत्ता यादी इथं डिस्प्ले होणार आहे. आता अंतिम गुणवत्ता यादी जर डिस्प्ले होत असेल ही फायनल असेल, याच्यामध्ये नंतर चेंज होणार नाही. आणि त्यानंतर 0 फेरी जी की मॅनेजमेंट कोटा असेल किंवा ट्रस्टच्या अंतर्गत किंवा संस्था अंतर्गत कोटा असेल, मायनॉरिटी कोटा असेल, यासाठी 0 फेरी आहे. परंतु या 0 फेरीसाठी सुद्धा तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर 9 जून ते 11 जून या कालावधीमध्ये हा 0 प्रवेश फेरी असणार आहे. आणि तिथं तुम्हाला मान्य जर असेल, म्हणजे जर तुम्ही त्या मायनॉरिटी किंवा मॅनेजमेंट कोटा किंवा संस्थेच्या अंतर्गत कोट्यामधून जर ऍडमिशन घेतला असेल तर तुम्हाला प्रोसीड फॉर ऍडमिशन वर क्लिक करायचंय. आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे आणि आपल्या कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून शैक्षणिक शुल्क फॉर्म भरून तुम्हाला प्रवेश निश्चित करायचे 9 जून 2025 ते 11 जून 2025. समजलं? त्यानंतर 9 जूनला तुमचं कॅप फेरी प्रवेश सुरू होणार आहे. आता गुणवत्ता यादी आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड वाटप प्रक्रिया आणि त्याच्यानंतर तुमचं विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा वाटप प्रक्रियेची विभागीय समितीद्वारे परीक्षण हे 9 जून रोजी होईल आणि 10 जून 2025 रोजी कॅप फेरी प्रवेश होईल. तुमची कॅपची लिस्ट तुमच्या प्रेफरन्स नुसार तिथे तुम्हाला अलॉटमेंट होईल आणि विद्यार्थ्यांच्या लॉगिन मध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजची अलॉटमेंट तिथं दिसेल. उच्च माध्यमिक महाविद्यालयात विद्यार्थ्यांची वाटप यादी प्राप्त होईल. म्हणजे जे जे कॉलेज असतील त्या कॉलेजला तुम्हाला लिस्ट भेटली जाईल, कॉलेजला लिस्ट भेटली जाईल आणि विद्यार्थ्यांच्या लॉगिन मध्ये विद्यार्थ्यांचं कॉलेज जे अलॉट झालंय ते भेटले जाईल. आणि कट ऑफ तपशीलचा प्रसिद्धी वेब पोर्टलवर इथं प्रसिद्ध केले जाईल. प्रत्येक कॉलेजला जो जो कट ऑफ आहे तो पण हे वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल. विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक मान्य असेल तर प्रोसीड फॉर ऍडमिशन वर क्लिक करायचंय आणि विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्राची पडताळणी करून व्यवस्थित शुल्क भरून त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयास प्रवेश नको असल्यास पुढील फेरीसाठी संमती देऊन सहभागी होता येईल आणि प्रवेशाची निश्चिती, प्रवेश नकार, प्रवेश रद्दची नोंद उच्च माध्यमिक शाळेच्या लॉगिन द्वारे केली जाईल. म्हणजे कॉलेजला जर लिस्ट ऑलरेडी भेटणार आहे तर तुम्ही प्रवेश कन्फर्म केला आहे का नाही, प्रवेश घेतला आहे किंवा रिजेक्ट केलेला आहे, जी काही तुमची असेल ते तपशील तुमच्या कॉलेजच्या लॉगिन मध्ये सुद्धा दिला जाईल. आणि विद्यार्थ्यांना जर नको असेल तर प्रोसीड फॉर द जर हवा असेल तर प्रोसीड फॉर द ऍडमिशनला जा आणि नको असेल तर पुढच्या राऊंड साठी. नवीन विद्यार्थ्यांसाठी पुढील फेरीसाठी समावेशासाठी नोंदणी व पसंती क्रमांक भरणे हे विद्यार्थ्यांना संमती दिल्याच्या अटीवर सुरू राहील. समजा जर एखादा विद्यार्थी वाटप झाला उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी लॉगिन मधून प्रोसीड फॉर ऍडमिशन क्लिक करावे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि त्यानंतर वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन विहित पद्धतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. जर एखाद्या विद्यार्थ्याचा वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर तो पुढील फेरीची वाट पाहू शकतो. परंतु लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांच्या त्याच्या पहिल्या पसंतीचे उच्च माध्यमिक महाविद्यालय प्राप्त झाले आहे त्या संबंधित विद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असेल. म्हणजे जर तुमचा पहिला क्रमांकाचा तुमचं कॉलेज लागला असेल तर तुम्हाला ऑप्शन नाही, तुम्हाला जाऊन ऍडमिशन घ्यायचे. अशा विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला नाही किंवा त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित राऊंड 2 to 4 साठी अपात्र ठरवले जाईल. त्यांना फक्त सर्वांसाठी खुली फेरी ओपन ऑलराऊंड साठीच विचारात घेतले जाईल. म्हणजे बाकीच्या फेऱ्या जे 2 to 4 असतात त्या पूर्ण रिजेक्ट केल्या जाईल. फक्त शेवटची जी फेरी असेल ओपन टू ऑल त्यामध्ये त्यांचा विचार केला जाईल. जर एखादा विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित झाला रद्द करायचा असेल तर त्याने संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाकडे विनंती करावी व प्रवेश रद्द करून घ्यावा. अशा विद्यार्थ्यांना देखील त्यानंतरच्या नियमित फेरीसाठी अपात्र ठरवले जाईल व ते पुढील फेरीसाठी प्रवेश प्रक्रियेसाठी विचारात घेतले जातील. समजते?
समजते? तर हे इम्पॉर्टंट आहे. तर 11 जून 2025 ते 18 जून 2025 मध्ये या सर्व तुम्हाला प्रोसेस करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला 20 जूनला कॅप राऊंड 2 ची जी आहे ती तुम्हाला किती जागा शिल्लक आहेत, किती कोटा आहे, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी इथं दिसेल आणि त्यानंतरचं पुढचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटणार आहे. समजलं? तर शून्य फेरी हे 9 जून ते 11 जून रोजी होतील आणि हे जे वेळापत्रक आहे या वेळापत्रकाला काटेकोरपणे पालन होणार आहे. कारण ऑलरेडी 10वीचा रिझल्ट हा अगोदर लागलेला आहे, परंतु तांत्रिक अडचणीमुळे हे पोस्टपोन करण्यात आलं, त्याच्यामुळे वेळ नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ही प्रोसेस चालू राहील, परंतु आपला अभ्यास हा चालू ठेवा. तुमच्या कॉलेजला ऍडमिशन भेटून जाईल, जे काही तुम्ही प्रेफरन्स नुसार दिलेला आहे. परंतु आता मे महिन्याचा एंडिंग आहे आणि आपल्याला पुढचं जे प्रिपरेशन आहे, जे की सीईटीचं प्रिपरेशन आहे, नीटचं प्रिपरेशन आहे, जेडब्ल्यूचं प्रिपरेशन आहे, याचं पण सुरुवात करणं गरजेचं आहे. तर जे कॅप राऊंड मध्ये जे प्रोसेस असतात, तर शॉर्ट मध्ये आहे की शून्य फेरी एक असेल, त्या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं मॅनेजमेंट कोटा असेल किंवा मायनॉरिटी असेल त्या ठिकाणी प्रवेश असणार आहे. आणि त्यानंतर कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4 आणि विशेष फेरी ओपन टू ऑल अशी शेवटची फेरी असणार आहे. आता हे प्रोसेस समजण्यासाठी लक्षात घ्या, तुम्हाला मी डेट तर तिथं सांगितलेलं आहे कोणत्या कोणत्या डेट कसं आहे ते. तर पहिला जो प्रेफरन्स असेल तो कंपल्सरी बंधनकारक आहे. सेकंड थर्ड जर तुम्हाला नको असेल कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर, तर तुम्ही दुसऱ्या राऊंड साठी जाऊ शकता. पहिल्या राऊंड ज्यावेळेस आपण म्हणजे जो नंबर लागलाय जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर प्रोसीड फॉर द ऍडमिशन असं द्यायचंय आणि प्रत्येक राऊंडला तुम्ही तुमचा कॉलेजचा प्रेफरन्स हा चेंज करू शकता. तुम्हाला राऊंडच्या अगोदर वॅकन्सी डिक्लेअर केली जाईल की किती कोटा आहे, किती आहे, सर्व तुम्हाला सगळं वेबसाईटवर दिसलं जाईल. तर सर्व हे अशा प्रकारे क्लास 11वी म्हणजे वर्ग 11वी आर्ट कॉमर्स सायन्स याच्या प्रवेशासाठी 2025-26 ही जी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आहे ही अशा प्रकारची प्रवेश प्रक्रिया असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल की कशा प्रकारची प्रोसेस असणार आहे, काय काय त्यामध्ये ऍक्टिव्हिटी करायचं आहेत. जे जे विद्यार्थ्यांनी आपलं रजिस्ट्रेशन केलं असेल आणि प्रेफरन्स केला असेल तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा की जे काही तुमचं स्टेटस आहे की फॉर्म भरला आहे, भरणार आहे, आणखीन भरायचा राहिला आहे, कधी भरणार आहे, हे तुम्ही मेन्शन करा. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला काही डाऊट असेल, क्लिअर असेल, कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा किंवा आपलं व्हॉट्सअप कम्युनिटी चॅनल आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो जॉईन करा. तिथे वेळोवेळी आपण सर्व आपल्या विद्यार्थ्यांना माहिती प्रोव्हाइड करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाची अपडेट आहे, तर महत्वाची अपडेट आहे तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. पालकांना पण सांगतोय तुमचे जे मित्र असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून योग्य ते माहिती तुम्हाला भेटली जाईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, कारण एक लाईक हे खूप मोटिवेशन देतं असे व्हिडिओ बनवण्यासाठी. आपण एक फक्त क्लिक करतोय, परंतु एक लाईक मुळे इथं आपल्याला मोटिवेशन भेटतं अशी वेळोवेळी व्हिडिओ तयार करण्याचे. त्याच्यामुळे लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ आवडला असेल तर, आणि तुमच्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व इन्फॉर्मेशन ही वेळेमध्ये आणि ॲक्युरेट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू एव्हरीवन. आणि प्रत्येकाने हा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.